बऱ्याचदा असं होतं की आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात, तो प्रसंग कसा हाताळायचा हे आपल्याला माहिती नसतं. तर यासाठी या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी आपण पाहणार आहोत. एक आपण कथा पाहणार आहोत आणि एक आपण उपाय पाहणार आहोत. आणि याच्या माध्यमातून कठीण प्रसंग आल्यानंतर, कठीण परिस्थिती आल्यानंतर कशा प्रकारे ते हाताळायची हे देखील पाहणार आहोत. तर कथा आहे चाणक्य यांची. धनानंद जो आहे हा राजा आहे मगध साम्राज्याचा, आणि धनानंद हा चाणक्यांचा अपमान करतो. आणि चाणक्य ठरवतात की ह्या राजाने जो माझा अपमान केला आहे, मी त्याला धडा नक्की शिकवेल, त्याला मी गादीवरून खाली आणेल म्हणून. आणि मग चाणक्य विचार करत असताना त्यांना एक तरुण भेटतो. तो तरुण चुणचुणीत आहे, जरा बलशाली आहे, आणि त्या तरुणाला हे शिकवतात. आणि तो तरुण म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. आणि चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य मिळून काही हजारांची फौज निर्माण करतात आणि ते मगध साम्राज्यावरती हल्ला करतात. यांची फौज, यांचं सैन्य कमी आहे आणि मगधाचं साम्राज्य प्रचंड मोठं आहे धनानंदाचं. आणि त्यामुळे अवघ्या काही तासातच मगध साम्राज्य जे आहे ते ह्या सगळ्या सैन्याला हरवतं. आणि हे सगळं सैन्य आणि चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य हे पळत सुटतात. चंद्रगुप्त आणि चाणक्य हे पळता पळता अरण्यामध्ये येतात. मागे जे सैनिक लागलेले आहेत, तो धोका टळलेला आहे हे जेव्हा दिसतं, तेव्हा त्या अरण्यामध्ये एक झोपडी असते. त्या झोपडीच्या बाहेर ते आसरा घेऊन उभं राहतात. आणि त्यावेळेला आतमधला संवाद त्यांना ऐकू येतो. तर होतं असं, आतमध्ये एक मुलगा आहे आणि त्याची आई त्याला जेवण वाढते आई, आणि त्या पानामध्ये जेवण असतं. आणि तो मुलगा भात खाण्यासाठी हात त्यामुळे टाकतो. भात गरम असतो आणि हात भाजतो. नंतर तो मुलगा रडायला लागतो, ओरडतो. तर आई म्हणते की अरे असा का तो मूर्खपणा करतो चाणक्यासारखा. असं ऐकल्यानंतर चाणक्य थोडे सावध होतात, चंद्रगुप्त सावध होतो. आणि ते म्हणतात की माझ्यासारखा मूर्खपणा म्हणजे काय. आणि मग ते दरवाजा ठोठावतात, आतमध्ये जातात, नमस्कार करतात आणि सांगतात की आई, काय आम्ही मूर्खपणा केला ते आम्हाला सांग म्हणून तू. तर त्यावेळेला ती बाई म्हणते की बघा ना, की मी याला पानामध्ये गरम भात जेवायला दिलेला आहे. याने काय केलं की थेट जो गरम भात आहे त्याच्यामध्ये त्याने हात घातलेला आहे आणि त्यामुळे हात भाजलेला आहे, हात पोळलेला आहे. करायचं असं असतं, आपण देखील तेच करतो की भात वरण जेव्हा गरम असतं आपल्या ताटामध्ये, पानामध्ये, तर त्यावेळेला आपण अगोदर बाजूचा भात जो आहे तो थंडा करतो, तो आपण बाजूला घेतो, तो आपण खातो. आणि मग असं करत करत आपण मुख्य गाभ्यापर्यंत जात असतो. तसंच करणं अपेक्षित होतं. तुम्ही काय केलं की तुमचं साम्राज्य छोटं आहे, तुमचं जे काही सैन्य ते छोटं आहे, आणि तुम्ही असं असताना एवढ्या मोठ्या मगधाच्या साम्राज्यावरती तुम्ही हल्ला केला आणि त्यामुळे तुम्हाला पराभव तुमच्या वाटेला आलेला आहे. हे ऐकल्यानंतर चाणक्यांचे डोळे उघडतात आणि त्या आईला नमस्कार करतात आणि त्यांना समजतं की आपल्याला काय केलं पाहिजे. ही कथा ऐकिवात आहे, पण याच्यातली गोष्ट मात्र नक्की गरजेची आहे, खरी आहे, आणि आजच्या युगामध्ये ती खरंच खूप महत्त्वाची आहे. होतं असं की जेव्हा प्रसंग कठीण असतो तेव्हा आपण थेट प्रसंगाला हात घालतो आणि आपले हात भाजतात आणि आपण तो प्रसंग सोडवू शकत नाही. यासाठी परिस्थिती कशी शांत करता येईल, बाजूबाजूची परिस्थिती कशी शांत करता येईल, तो शांत केलेला भात कशा प्रकारे हळूहळू खाता येईल, हा विचार करणं तितकंच गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. ही कथा इतकी जबरदस्त आहे की खूप प्रेरणा मिळते या माध्यमातून. पण त्याचबरोबर आपण एक अजून मंत्र बघणार आहोत की काय करता येईल. तर सर्वात महत्त्वाचं, आपल्या चॅनेलवरती आपण मूलाधार चक्र साधना सांगितलेली आहे. तर मूलाधार चक्र आपल्याला करायचं आहे दररोज. मूलाधार चक्राच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये स्थिरता प्राप्त होते, स्थिरपणा येतो, आणि त्याच्या माध्यमातून आपण विचार करण्यासाठी सक्षम होतो. तर तुम्हाला लिंक मी देईल मूलाधार चक्राची, ते तुम्ही नक्की करा. आणि दुसरं, तुम्हाला असं वाटतंय की प्रसंग कठीण आहे आणि मला बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसत नाही आहे, तर करायचं असं, तुम्ही एक कापूर जाळायचा आहे. दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. देवापुढे कापूर जाळायचा आहे आणि दुर्गा मातेचा मंत्र आहे, ओम दुम दुर्गाय नमः, ओम दुम दुर्गाय नमः. हा मंत्र आपल्याला 33 वेळा म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची की देवी माता, मला मार्ग दिसू दे, माझ्या समोर जे काही अडचणी ते निघून जाऊ दे, आता ही कठीण परिस्थिती पार करण्यासाठी तूच मला आशीर्वाद दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि तुम्ही दिवसातून एकदा हे करा, कधीही करा दिवसभरामध्ये. तुम्हाला 7 ते 10 दिवसामध्ये फरक जाणवेल आणि तुम्हाला समजेल की परिस्थिती जी आहे, जेवढी कठीण होती ती सौम्य झालेली आहे आणि आपण यावर सहज मात करू शकणार आहोत. त्यामुळे घाबरून न जाता
थेट हा तुम्ही उपाय करू शकता. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. याच्या माध्यमातून आपण आपलं जीवन अधिक सुखकर करू शकतो आणि कठीण प्रसंगी आपण त्या परिस्थितीवरती मात करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर दिनांक 10, 11, 12 एप्रिल 2026ला आपण सप्तचक्राचा ऑनलाईन कोर्स घेतो आहे. हे हिलिंग कोर्स आहे आणि याच्या माध्यमातून आपण आपलं व्यक्तिमत्व तर सुंदर करणार आहोतच, पण त्याचबरोबर आपण सप्तचक्राच्या माध्यमातून इतरांना हिलिंग कसं करू शकतो, स्वतःला हिलिंग कसं करू शकतो हे देखील शिकणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मला कसा वाटलाय नक्की सांगा आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओतला कुठला मुद्दा तुम्हाला आवडला, तुम्ही ही कथा अगोदर ऐकली होती का, हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट, एक लाईक आमचा हुरूप वाढतो आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते आणि असे व्हिडिओ आपण लवकरात लवकर अजून जास्त घेऊन येणार आहोत. ऑल द बेस्ट.